येथील लष्करातील जवानाचे पुण्यात अल्पशः आजारानं निधन झालं होतं। त्यांच्यावर मुळगाव थेरला येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी पंचक्रोशीतील जनसागर लोटला होता। यावेळी शहीद जवान अमर रहेच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। पाटोदा तालुक्यातील थेरला येथील रहिवासी प्रशांत गोरखराग वय वर्ष 30 हे 2015 पासून भारतीय सैन्यात कार्यरत होते। शहीद जवान प्रशांत गोरखराग यांचे शालेय शिक्षण पाटोदा जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये झाले होते। अतिशय जिद्दी, खेळाडू वृत्ती, मैत्रीचा स्वभाव असलेला हा युवक 2015 साली भारतीय सैन्य दलात भरती झाला होता। सुरुवातीचे प्रशिक्षण पुणे येथे केले, त्यानंतर जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी कार्यरत राहिले। त्यानंतर पुणे येथे त्यांनी काही काळ कार्य केलं। दिनांक 25 ऑगस्ट रोजी त्यांना पुणे येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। परंतु दुर्दैवानं दिनांक 9 सप्टेंबर सोमवार रोजी त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या निधनाची वार्ता समजताच थेरला गावासह पाटोदा तालुका शोकसागरात बुडाला होता। दिनांक 10 सप्टेंबर मंगळवार रोजी शहीद जवानास थेरला येथील हुतात्मा स्मारक येथे सकाळी राजकीय, सामाजिक विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत आणि पाटोदा पोलिसांच्या मानवंदनेने शासकीय इतमामात निरोप देण्यात आला। यावेळी उपस्थित जनसमुदायाला आपला शोक आवरणं कठीण झालं होतं। या ठिकाणी तहसीलदार साहेबांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आलेले आहे। तदनंतर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाच्या मार्फत या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करण्यात येत आहे। बॉम्बे इंजिनिअरिंगचे जवान शहीद प्रशांत राग यास अखेरचा निरोप या ठिकाणी देण्यात येत आहे। तदनंतर या तालुक्यातील तसेच बीड जिल्ह्यातील वीर पत्नी, वीर माता यांनाही विनंती आहे, आपण या ठिकाणी जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, ही एक पंक्ती आहे। त्या पंक्तीमध्ये आपण आज या बॉम्बे इंजिनिअरिंगच्या सीएमईच्या जवान शहीद प्रशांत गोरखराग यास आदरांजली आणि शेवटचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी हजारोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित आहे। तदनंतर माजी सैनिकातर्फे कॅप्टन पी.व्ही. वनवे यांना विनंती, आपण जाऊन पुष्पचक्र अर्पण करायचं आहे। रोहतवाडीचे सेवानिवृत्त कॅप्टन पी.व्ही. वनवे। नमस्कार, JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।